नमस्कार. आज आपण अख्खी मसूर करणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी मसूर, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, ठेचा, सुके मसाले, विलायची, तेजपत्ता, मीठ, तेल व तूप. आता आपण अख्खी मसूर कशी करायची ते पाहूया. आता मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकते आणि 1 मोठा चमचा तूप टाकते आहे. तुम्ही तुपाऐवजी बटरही पण टाकू शकता. तेल व तूप गरम झालेले आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 विलायची टाकते, 2 तेजपत्ता, हिंग, 2 हिरवी मिरची आणि 4 बारीक चिरलेले कांदे टाकून घेत आहे. आता कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघा, मसूर डाळीचे इतके फायदे आहेत की ब्लड शुगर कंट्रोल करता येतो. शुगर पेशंटसाठी तर खूपच फायदेशीर आहे. मसूर डाळीमध्ये ना आयरन, प्रोटीन, फायबर, मिनरल असे पोषक तत्व आहेत. आता कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे. ठेचा टाकून घेऊया. ठेचा चांगला परतून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये 1 मोठा कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो थोडा परतून घेऊया. टोमॅटो परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व परतून घेऊया व त्याच्यामध्ये 6 घंटे भिजवलेले अख्खी मसूर डाळ टाकून घेऊया व मीठ टाकून घेऊया. आता मसूर डाळ चांगली परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मसूर घेतलेली आहे बघा. त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी टाकत आहे. कुकरच्या 2 शिट्या करून घेऊया. 2 शिट्या झाल्या आहेत. आता आपण मसूर सर्व करूया. अर्थातच तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, चपाती बरोबर, फुलक्या बरोबर किंवा जिरा राईस बरोबर. तर चला मग, माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.